नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बीडमध्ये जाऊयात सुरुवातीला। बीडमधल्या मनोज जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। राज्य राखीव पोलीस दलाची अतिरिक्त कुमक ही बीडच्या सभेसाठी मागवण्यात आली आहे। आतापर्यंत तब्बल 1800 पोलीस आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलाय। मनोज जरांगे पाटलांची आज बीडमध्ये इशारा सभा आहे आणि त्या सभेच्या अनुषंगाने बीडमध्ये जे आहे पोलीस यंत्रणा, पोलीस बंदोबस्त जे आहे ते चोखपणे लावण्यात आलेला आहे। मी सध्या बीड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे। राज्य राखीव दलाच्या पोलीस जे तुकड्या आहेत ते इथे तैनात करण्यात आलेले आहेत। पोलीस दल आहे, सर्व कुमक जर पाहता जवळपास 1800 पोलीस कुमक जे आहे आपल्याला इथे पाहायला मिळते। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस असतील, मराठा समन्वयक असतील ते मात्र सतर्क आहेत, काळजी घेत आहेत। माझ्यासोबत ॲडिशनल SP सचिन पांडकर आहेत, त्यांच्याशी मी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। सर, कशा पद्धतीची पोलिसांची तयारी आहे? किती पोलीस कुमक इथं तुम्ही आता बोलावलंय? आजची जी काही निर्णायक इशारा सभा आहे त्या सभेच्या अनुषंगाने पूर्ण बीड जिल्हा पोलीस दलातर्फे त्याचप्रमाणे बाहेरून SRPFचे प्लाटून आलेले आहेत। असा एकंदरीत ॲडिशनल SP, DYSP, PI, PSI, API असा सर्व होमगार्ड आहेत। एकंदरीत 1800 पर्यंतचा 1800 पर्यंतचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सभास्थळ आहे, थोड्याच वेळात इथं रॅली चालू होणार आहे। त्या रॅलीच्या अनुषंगाने देखील आम्ही बंदोबस्त लावलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी वॉर रूम मध्ये बसणार आहेत आणि सभा असेल, रॅली असेल, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची जी नजर आहे ती करडी राहणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांत सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।